काल सुट्टी असल्यामुळे गावातील जे बाहेरचे विद्यार्थी आहेत, इथून शाळा शिकून जाणारे किंवा दारू पिणारे व्यक्ती यांनी आमच्या शाळेची नासधूस केलेली आहे, झाडं तोडून ठेवलेले आहे। शाळा ही गावचा आरसा आहे आणि ती चांगली व्यवस्थित असावी, चांगली दिसावी म्हणून आम्ही हे बॅनर्स लावले आहेत, ते सुद्धा तोडून टाकतात। वरून हे 2 बॅनर्स काढलेले होते आणि फुलांचे झाडं तोडून ठेवलेले आहेत। त्याच प्रकारे किचन सेटमध्ये या ठिकाणी खोदून हे तोडण्यात आलेले आहेत। तर अशा प्रकारच्या प्रवृत्ति गाँव आप देखना शुरू कर चुके हैं बापू वार्ता न्यूज नेटवर्क। इस वक्त मैं गोरेगांव तहसील के अंतर्गत आने वाले झांझिया ग्राम में मौजूद हूँ। आपने कई सारी खबरें तो देखे होंगे जिला परिषद स्कूल की। आज मैं ऐसी एक जिला परिषद स्कूल है प्राथमिक शाला झांझिया, जिसका केंद्र आता है दौड़ीपार, ऐसे एक स्कूल से आपको मैं रूबरू कराना चाहूँगा, जहाँ पे कुछ अज्ञात लोग आते हैं। अब होली के वजह से आते हैं क्या धूलिवंदन मनाने की वजह से आते हैं अज्ञात लोग, और आते तो आते हैं लेकिन स्कूल में ही लैटरिंग और वोमिटिंग करते हैं, किचन सेट को भी तहस नहस करते हैं। यहाँ के स्कूल के जो परिसर का गार्डन रहता है, जहाँ पेड़ रहते हैं, उन्हें भी तहस नहस किया जाता है। इसके पहले भी क्या ऐसी वारदात हुई है इस स्कूल में? क्या यही के लोग रह सकते हैं? ऐसे कई सारे जो सवाल है वह खड़े हो रहे हैं। एक तरफ देखा जाए तो शिक्षा यह जो है अपना मूलभूत पाया रहता है, और यही से जो है कई सारे बच्चे जिला परिषद के स्कूल के जरिए ही अपने जीवन में आगे बढ़ते हैं। ऐसी एक जिला परिषद स्कूल है झांझिया ग्राम की। झांझिया ग्राम की स्कूल में कुछ अज्ञात लोगों ने अभद्र कृत्य कर किचन जहाँ पे खाना बनता है वहीं पर वोमिटिंग और टॉयलेट किए, ऐसा एक तरफ दावा किया जा रहा है, और वही को साफ किया जाता है खाना बनाने वाले के थ्रू। खाना बनाने वालों से सवाल जवाब जब होता है तो उनका कहना आता है कि हमें खाना बनाने की यह स्कूल में इच्छा नहीं होती। दूसरी ओर देखा जाए तो यहाँ के जो मुख्याध्यापक है, शाला व्यवस्थापन समिति के जो अध्यक्ष है, उन्होंने कहा कि गांव के लोगों का ही नियंत्रण गांव के स्कूल पर नहीं है। कहीं ना कहीं देखा जाए तो यहाँ पे इसके पहले भी एनएसएस का कैंप आया था, तो एनएसएस के कैंप आने के बाद में यहाँ के बोर्ड को भी तहस नहस किया गया, ऐसा उनका कहना आ रहा है। कौन रह सकता है अज्ञात वह इंसान जो ऐसा कृत्य कर सकता है? ऐसा कई सारे जो है यहाँ पे दावे जो है सामने आ रहे हैं। कहीं ना कहीं देखा जाए तो कुछ लोग गांव के ही जिम्मेदार रह सकते हैं, ऐसा एक और प्रतीक हो रहा है। तो दर्शकों, आइए जानने का प्रयास करते हैं शाला व्यवस्थापन समिति अध्यक्ष, वैसे मुख्याध्यापक, वैसे यहाँ जो खाना बनाते हैं परिचर कर्मचारी, उनसे। प्रमिला नागपुरे, मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा झांझिया येथील मुख्याध्यापिका आहे। आणि आमच्या शाळेमध्ये मधामधात हे बाहेरचे गावचे व्यक्ती आहेत की बाहेरचे मुलं आहेत, ते या शाळेमध्ये येऊन झाडांची नासधूस करून जातात। त्याच प्रकारे शाळेतल्या काही वस्तू ज्या आहेत त्या तोडफोड करून जातात आणि कधी कधी ते वोमिटिंग सुद्धा करून जातात। आता ते दारू पिणारे व्यक्ती आहेत की कोण आहेत हे आम्ही बघितलेलं नाही आहे। ते अशा प्रकारचे कार्य इथं होत असतात, त्याच्यावर नियंत्रण असायला पाहिजे गावच्या लोकांचा, हे आमची मागणी आहे। त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटते। यापूर्वी पण असं झालेलं आहे का आपल्या शाळेमध्ये? यापूर्वी झालेलं आहे असं। मग शाळेकडून काही तुम्ही केले असाल ना उपाय वगैरे? उपाय म्हणजे सरपंचांना सांगण्यात आला मीटिंग केलेली आहे म्हणून असं सांगण्यात आलेलं होतं। ते किचन सेट आहे जिथे जेवण वगैरे बनवतात, त्याच किचन सेट मध्ये तेथेच मुला मुलींकरिता जेवण वगैरे बनते, आणि त्याच जागेवर जर असं काही कृत्य होत असेल तर काय वाटते आपल्याला? त्या बायांना त्या ठिकाणी स्वयंपाक करण्याची इच्छा होत नाही, असं व्हायला नको पाहिजे, आणि त्याच्यावर नियंत्रण म्हणून या परिसरातील लोकांचे नियंत्रण पाहिजे। काय सांगणार जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा झांझिया येथे काय झाला? इथं जो शाळेमध्ये जेवण बनवता असतं ना रूम, त्या रूम मध्ये नाही का लोक उलटी करतात, संडास करतात आणि तो पूर्ण गंदगी करतो। याबद्दल मग तुम्ही वारंवार इथले जे जनप्रतिनिधी आहे, सरपंच आहे, शाळा व्यवस्थापन समिती आहे, त्यांना माहिती वगैरे दिली आहे का? हो दिली आहे, पण ते लक्ष देत नाही। तर असं काही माहित आहे का आपल्याला इथे वोमिटिंग वगैरे करतात किंवा ड्रिंक वगैरे करतात किंवा लॅटरिंग वगैरे? सर्वच करतात। तर अज्ञात लोक का गावचेच असतील का बाहेरचे असतील? काय
बाहेरचे नाहीयेत, गावचेच असतील ना. अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे का? झालीच पाहिजे. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव सौ लीलावती देवलाल पटले, मुक्काम झांजिया. मी शाळा व्यवस्थापन समितीमध्ये अध्यक्ष या पदावर कार्यरत आहे. काय सांगणार, आपल्या गावामध्ये जे आहे किचन सेट आहे त्याला पूर्ण तहस केलेला आहे. त्यानंतर मग जे बागायती आहे परिसरामध्ये जे झाडं आहेत त्यांना पण तोडण्यात आलेले आहे. काही अज्ञात लोक येऊन वॉमिटिंग करतात, टॉयलेट करतात अशी पण माहिती मिळालेली आहे. हो, हे आमच्या गावात घडलेलं आहे असं प्रकरण. आधी आमच्या गावी जगत कॉलेजचे विद्यार्थी कार्यक्रमाकरित आले ते. तिथं काही लोकांनी अज्ञात लोकांनी दगड मारलेला, अंगणवाडीचे गेट तोडला. त्यानंतर टॉयलेट आहे आमच्या शाळेत, त्याचा दरवाजा पण तोडला. आणि आता नुकत्याच होळी निमित्त आहे की कशा निमित्त आहे ते मला माहित नाही. ते आमच्या गावचे किचन सेट आहे तिथून ते खंबे वगैरे काढत होते, ते तोडफोड केला. पूर्ण बागायतीला तोडफोड केलेली आहे. जे जेवण बनवणारे कर्मचारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे का आम्हाला जेवण बनवण्याची इच्छा नाही होत, त्याच मुलांना जेवण वगैरे ते देतात आणि तिथं टॉयलेट आणि वॉमिटिंग अशा प्रकारचे जर कृत्य झाल्यास तर काय वाटते आपल्याला? आपण एक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष या जबाबदार पदावर आहात आणि येथील स्थानिक जनप्रतिनिधी किंवा येथील जे जनप्रतिनिधी आहेत त्यांच्या पण नियंत्रण असायला पाहिजे, आपला पण नियंत्रण असायला पाहिजे आणि गावाच्या पण नियंत्रण असायला पाहिजे. तर आपल्याला काय वाटते का गावातलेच लोक दोषी असतील? आता मी हे तर म्हणू नाही शकत कोण दोषी आहे, पण काही ना काही आपल्या गावातलेच लोक दोषी असू शकतात. जैसे कि आपने देखा अभी तक के हमारे साथ में यहाँ के जो है मुख्याध्यापक थे जिला परिषद वरिष्ठ प्राथमिक शाला झांझा के, वैसे ही जो खाना बनाने वाले जो परिचर कर्मचारी रहते हैं वह हमारे साथ में मौजूद थे. उन्होंने बताया कि यहाँ पे जहाँ खाना बनता है वह जो है किचन सेट को ही तहस नहस कर दिया. उसके बाद में वहाँ पे वॉमिटिंग की गई और वॉमिटिंग की तो की गई, लेकिन कहीं ना कहीं देखा जाए तो यहाँ के स्थानिक जनप्रतिनिधि वैसे ही शाला व्यवस्थापन समिति के कुछ पदाधिकारियों को भी जानकारी दी गई, लेकिन उनका किसी भी प्रकार का यहाँ पे ध्यान नहीं है. और सबसे बड़ी बात अगर गौर करने वाली है तो सबसे पहले गांव का नियंत्रण रहना चाहिए. ऐसी बात जो है यहाँ के जो मुख्याध्यापक है उन्होंने कही है. तो दर्शकों बहुत ही जल्द अगले पार्ट 2 के साथ में मिलेंगे. गोंदिया से देवेंद्र दमाहे.